शरद पवारांना लढण्याची हिंमत तशी कुणी करत नाहीये, पण ही हिंमत दाखवली ती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी। पक्षफुटीत ते अजितदादांसोबत गेले आणि तिथून शरद पवार विरुद्ध सुनील शेळके हा सुप्त संघर्ष सुरू झाला। एकदा तुम्ही दमदाटी केली, पण आता बस, या रस्त्याने मी जात नाही, पण गेलास तर त्याला सोडतही नाही असं म्हणत दस्तूरखुद्द शरद पवारांनी शेळकेंना पर्सनली टार्गेट केलं। त्यामुळे यंदा सुनील शेळके यांच्या विरोधात तुतारी वाजवण्याचं मोठं चॅलेंज शरद पवारांसमोर आहे। तुतारीच्या बाजूने वारं असलं तरी उमेदवारीचा चेहरा कोण याचं उत्तर पवारांना अद्याप मिळालेलं नाहीये। त्यामुळे मावळात जर शेळकेंना लढायचं असेल तर पवारांसमोर एकच पर्याय उरतो आणि तो म्हणजे आपल्या इनकमिंग कार्डचा। विरोधी गटातला एक तगडा भिडू आपल्या सोबत घेत त्याच्या हातात तुतारी देत निवडून आणण्याचा पवारांचा सेकंड प्लॅन दिसतोय। मावळासाठी शरद पवार नेमका कोणता प्लॅन आखतायत? मावळवरून महायुतीत राजकारण कसं शिजतंय? शेळकेंना अंगावर घेण्याची कुमक मावळात नक्की कोणावर आहे? त्याचीच ही इनसाइड स्टोरी। हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। राष्ट्रवादी फुटीत अजितदादांसोबत आल्यामुळे स्टँडिंग आमदार असल्यानं महायुतीत ही जागा सुनील शेळकेंना म्हणजेच अजितदादांना सुटणार हे जवळपास कन्फर्म आहे। मात्र अजित पवार गटातीलच बापू भेगडे यांनी आमदारकीचं तिकीट मागितल्यानं पक्षांतर्गत उमेदवारीचा घोळ आहे। दुसऱ्या बाजूला महायुतीतील भाजपमधीलच रवींद्र भेगडे यांनीही काही झालं तरी आमदारकीचं मैदान मारायचंच अशी भूमिका घेतल्यामुळे महायुतीत मावळवरून मोठा तिढा आहे। दुसऱ्या बाजूला शरद पवार गटात इच्छुकांची संख्या जास्त आहे, पण विद्यमान आमदार साहेबांना सुनील शेळकेंना टक्कर देईल असा उमेदवार पवारांकडे नाहीये। आधीच सुनील शेळके यांना भर सभेत चॅलेंज देऊन शरद पवारांनी ही जागा प्रतिष्ठेची बनवून ठेवले। दुसऱ्या बाजूला मात्र पक्षाकडे एकही तगडा उमेदवार नसणं ही सध्याची वास्तविकता आहे। शरद पवार यांनी अनेक वर्षापासून संघर्ष करूनही त्यांना मावळचा बालेकिल्ला मिळवता आलेला नाहीये, तसा तगडा नेता पक्षाच्या तालमीत तयारच झाला नाहीये। मात्र 2019 ला भाजपकडून इनकमिंग करत सुनील शेळके राष्ट्रवादीचे आमदार झाले खरे, पण पक्षफुटीत तेही अजितदादांसोबत गेल्यानं आता तुतारीचा चेहरा कोण याचं उत्तर पवारांना लवकरच शोधावं लागणार आहे। अशा वेळेस दोन पर्याय समोर येतात। त्यातला पहिला म्हणजे बापू भेगडे यांचा। भेगडे यांची नुकतीच कृषी शिक्षण संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती। मला काही महामंडळ नकोय, अजितदादांनी मला मावळची उमेदवारी जाहीर करावी असा हट्ट त्यांनी लावून धरलाय, पण तो पुरवला जाईल याची शक्यता फारच कमी आहे। त्यात त्यांच्याकडे आणखीन एक पर्याय शिल्लक राहतो, तो म्हणजे तुतारी हाती घेण्याचा। मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांचं आणि बापू भेगडे यांचं फारसं सख्य नसल्याचं अधूनमधून कानावर पडत असतं। त्यात बापू भेगडे हे अजितदादांचं नेतृत्व मान्य करणारे असल्यामुळे ते शरद पवार गटात जातील याची शक्यता तशी फारच कमी आहे। त्यामुळे मनधरणी झालीच तर माघार घेणं आणि नाहीच झाली तर अपक्ष म्हणून ते मावळ विधानसभेच्या रिंगणात दिसू शकतात। मात्र सुनील शेळके यांच्याशी न पटणं, भाजपच्या कार्यकर्त्यांची साथ मिळण्याची शाश्वती नसणं, अजितदादांना सोडायचं पण नाहीये आणि उमेदवारी पण हवे असा एकूणच सगळी संदिग्ध परिस्थिती असल्यानं बापूंचा गट गोंधळलेल्या अवस्थेत आहे। आता यातलं दुसरं नाव येतं ते म्हणजे रवींद्र भेगडे यांचं। आप्पा यंदा माघार नाही अशा आशयाचे पोस्टर सध्या मावळात लागलेत। त्यातले आप्पा म्हणजे हेच रवींद्र आप्पा भेगडे। केवळ पक्ष आदेश म्हणून त्यांनी 2019 चा उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यावेळेस बाळा भेगडे यांना उमेदवारी देताना भाजपनं रवींद्र भेगडे यांना 2024 च्या उमेदवारीचा शब्द दिला असल्याच्या मतदारसंघात चर्चा असतात। मात्र आता स्टँडिंग आमदारच महायुतीत आल्यानं रवींद्र भेगडे यांच्या उमेदवारीची मोठी अडचण होऊन बसले। मैत्रीपूर्ण लढत म्हणावं तर बावनकुळे यांनी आधीच गद्दारी केली तर हाकलपट्टी करण्यात येईल असा कडक शब्दात इशारा दिल्यामुळे तोही पर्याय नाहीसा होतो। अशा वेळेस शरद पवारांची तुतारी हाती घेण्याचा निर्णय ते घेऊ शकतात। हे समीकरण जर जुळून आलं तर मावळमध्ये दुहेरी किंवा तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळू शकते। महायुतीकडून राष्ट्रवादीचे सुनील शेळके विरुद्ध शरद पवार गटाकडून रवींद्र भेगडे अशी दुहेरी, तर महायुतीकडून सुनील शेळके, शरद पवार गटाकडून रवींद्र भेगडे आणि अपक्ष बापू भेगडे असं काहीसं या लढतीचं चित्र असू शकतं। त्यामुळे मावळमध्ये येणाऱ्या विधानसभेला नक्की उमेदवार कोण असतील, कोण कुणाच्या पक्षाकडून कसे लढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुहेरी की तिरंगी यावर मावळच्या विजयाची गणितं अवलंबून असणार एवढं मात्र नक्की। बाकी तुम्हाला काय वाटतं? मावळ विधानसभेचा 2024 चा निकाल नेमका कसा लागेल? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।